सदा भाऊ हा चला हो बाहेर का का म्हणजे या वावरात कोणाला विचारून पाय ठेवला तुम्ही मी हा मग तू चुल त्याला ते गेलं तिकडे तू गेला मग पैसे दिले ते ना कोणाला चुल त्याला आणि तुला मग चुलत्याला विचारा हे वावर माझ आहे त्याला वावरात बाहेर टोकेनी घेतलेले जालू मी ठोक्यान घेतलं मला काय करायची वावर कोणाचे आता तुला 60,000 रुपये दिले मी कोणाच्या हातात दिले तुला हातात दिले कोणाच्या हातात दिले म्हणजे कोणाच्या हातात मारलं कोणाला वावर माझं आणि चपट पैसे तुला दिले आणि तू म्हणतो कोणाच्या हातात दिले गावात वाटीत होतो मी जरा हजार मला पैसे ज्यादा झाले मला बाकी माहित नाही तुम्ही बाहेर निघा वावराच्या आनंद नाही अजिबात आपल्याला 3 वर्ष सदा भाऊ ह्या वावरातून बाहेर निघत नसतो पण 5 वर्षात तुला 2.5 लाख द्यायचे तुला मी 60 दिलेत अजून 2 वर्ष पुरं व्हायचे गाशे पलीकडलं सुने हा का हा आणि तू म्हणतो वावराच्या बाहेर निघा चला बाहेर माग वय मला डेपुटी फाट्यावरच सोंती टाकायचा विचार करतोय चलन ना टाक ना मग आता उन्हाळा जावं झाला काय उन्हाळा संपलो टाकीतो काय तो कुठला उद्योग असाच असतो आला भाऊ जोडीदार काय झालं काय माहिती काय रे कमरोड तुझ्या आले आणि ते म्हणते का गावातला मी वतनदारी कोण अजिबात नाही वतनदार पितदार कायचा वतनदार जो काय झालं काय झाले माझ्या अन्याय केला डेपुटी त्यांनी कोणी साधा भाऊनी जाता भाऊनी मला आणलं जाम्या पोकानी कम काहीतरी बोलला असेल काय बोललो म्हणजे मा वावरात गेलो मी त्यांना म्हणलं वा बाहेर मा वावरी आहे कोणचं ते ठोक्यान दिलेलं हा मग ते तुला ठोक्यान दिले म्हणलं तुला कसं काय येऊन देईन तो कस काय येऊन जाईल म्हणजे त्यांची भरली मुदत झाली का मग तरी येऊन द्या साधा भाऊ गरीबावर अन्याय करायला लागला आम्ही गावात गरीबाचा अजिबात वालीव नाही राहिला कोणीच चुकीचं आहे मग जर मुदत संपली असली ना स्वाधीन करायला पाहिजे याच्या वावर असं कसं फुकट खायचं म्हणजे काही सोपं नाही ना गरीब दिसलं का शहाणा माणूस राव साधा भाऊ असं कम करतात मग हा शहाणा कायचा गरीब दिसलं का पडापड आणलं मला पोगानी हे खरं आहे चालू म्हणतो ते ना लय अन्याय करतात राव गरीबावर ते आलीच नाही कोणी गावा पुढे साधा भाऊ तिकडे जे राहणार तुम्हाला बरं, चल बरं वाटायला भाऊ चल काळ चल माझं मी सांगू त्याला चल हा. कसा देत नाही वावर बघत काय आले साधा भाऊ मग कशी मान खाली घालून मग झाले चल मी सांगतो त्यांना काय लावलं झाल्या हो ऐका लोक पळायला लागले तुम्हाला भेऊ नका गोरगरीबावर अन्याय करू द्यायचे नाही तर काय व्हायचे मग हा नीट बोल तू तुला काय माहिती आहे का माहितीचं काय कसलं आणलं का आणलं अन्याय करतात गरीबावर काय हे. काय काय अन्याय झाला मग त्याचा वावर आहे तुम्ही देऊन टाका ना त्याला काय ठेवता तुमच्याकडे तुला माहिती आहे का त्याला पैसे दिलेले तू आता का आमचे देव घेऊ काय टायमाला मला बोलू नाही साधा द्यायचं. भाऊ तुला बोलून नाही त्याच्या चुलत्याचा तुमचा व्यवहार आहे आम्हाला माहिती आहे पण तो म्हणतो 3 वर्षाचा होता 3 वर्ष चुलत्याने सांगितलं होतं 3 वर्ष झाले आता 3 वर्षाच्या वर 3 महिने झालेत म्हणला सोडून द्यायचं वावर त्याचं चुलता वारलेलं 3 वर्ष झाले का वर्ष श्राद्ध नाही झाला अजून तुम्ही लागले 3 वर्षाच्या गप्पा काय करायला सांग आता 3रं वर्ष श्राद्ध आलंय साधा भाऊ तिसरं तुम्ही वर्ष आता आम्हाला श्राद्ध. वाता आणायला लागले का राव? 3रं वर्ष श्राद्ध. याचा अर्थ जाल्या खरा बोलतोय मग? हा? 5 नाहीतर काय वर्षाचा करार होता 5 वर्षाचा हे बघा गोरगरिबाचा खाल्ल्याने काही होत नाही आम्ही गोरगरीबाच खातो तुम्ही गाव खाऊन तुमच्या ढेऱ्या फुटू द्या आम्ही खातोय पैसे दिले मी कोणचं का गोरगरिबाचं खाल्लं गोरगरिबाला जपतोय आम्ही. आवा गोरगरीबाला त्यांच्या ढोंग्या खालचं काढलेलं समजा ना काय झालं माहिती गोरगरीब का? गोरगरीबच राहिले तुमच्या मात्र ढेऱ्या तुम्ही लागले डाएट करायला गोरगरीबाच खाऊ खाऊ श्यामा हे ना वतनदार घराणं इंग्रजाच्या काळात याचे आजे पंजे होते त्यांना ती सवय लागली फोडा आणि राज्य करा बाकी दुसरं काय? वरबडून वरबडून खायचं वरबडून. गोरगरिबाचं आला का क्वाटरीवरी ए तू हे साक्षी तर क्वाटरी 90 रुपयात बदलतो तू आता सकाळी इकडे राहशील तर संध्याकाळी मी जर दुसरी दिली ना देशी जोडून का लगेच बाजू बदलावशील तू आला होय न्याय निवाडा करायला बरं जाऊ द्या त्याच्यावर नका टाफरू त्या गोरगरिबाची जमीन देऊन टाका उगाच न्याय डेपुटी निवाडा. मी 60,000 रुपये दिले त्याला हम्म. त्याच्या चुलत्याला हम्म. 50,000 दिले 1,10,000 झालेत 5 वर्षाचा करार आहे हे बघा साधे भाऊ आम्हाला कायद्याचा मार्ग अवलंबायला नका लो गावाचा उपसरपंच आहे मला बी कायद्याचं माहिती तर त्याला त्याचा आणि माझा व्यवहारात तुम्ही होते का बरं गरोवारी बरोबर अन्याय होत असला तुम्ही उठणार ना अहो कोण गोरगरीब आहे? तुम्ही सदस्यातून डेपुटी झाले आम्ही सदस्य आहेत तुम्ही न्याय निवडायला तुम्ही कोणते रामशास्त्री प्रभूने हे लागले बघा बरं का तुम्ही आमच्या न्यायावरती तुम्ही हे ना करू आमचा अख्खा आजपासून गावाला न्याय तुमच्या दिला नाही. आम्हाला माहिती आहे, ए, सामा, तुमच्या आज्याचा. कसा न्याय नाही, भेटत हा. नाही बघ तू हे पठ्ठ्या उपोषणाला बसणार हा. ज्याला जर जमीन नाही दिली ना त्या गोरगरिबाचा जर तुकडा खाल्ला ना तर तुम्हाला तुकडा खाऊ नाही द्यायचो मी. डॉक्टरनी हा. सांगितलं असेल उपोषणाला डॉक्टर बसणार. ए, दोघांना आहे ना
दोघं महिन्याचा उपास करा. ढेऱ्या आल्या 3-3 हात पुढे तुमच्या. हा मला मोकर आणलं त्यांनी गमून पण मी अरे तुला हाणलं तर मला हाणलं त्यांनी कोण पळालं रे तो करताच आम्ही गेलतो ना. परत हाणला असतं मला त्यांनी. कसं काय हाणी आम्ही दोघं होतो. होतो ना. बिबे सारखे उतरायला लागलेत काळे. कोण उतरायला लागलेत. साधा भाऊन ते निसते निपसिते धरून मला. अरे निपसिते पण तो करताच गेलतो ना आम्ही. आता हे बघ त्याचं आमचं आहे ना फुल भांडण झालंय. हा. तो तसं काय देणार नाही बरं का. हा. आता आहे ना आपल्याला दोघाला उपोषणाला बसायचं त्याच्या विरोधात. अहो पण मी दारू प्यालेलो आहे. असं जुळतं का दारू प्यायला बसायचं. लोकाला त्याला काय माहिती दारू प्यायला का लोकाला सांगणार आहे तो उपोषणाला दारू प्यायला येईन. फक्त जेवायचं नाही आता आपल्याला दारू बी प्यायची नाही हा. आता. चला तिथं बसू पलीकडे वाटायचं तिथं. चल श्याम्या तू जरा गावात प्रचार कर डेप्युटी ज्याला उपोषणाला बसलेत म्हणून. हा, सगळ्या गावात सांग जरा त्याच्या विरोधात भाऊ दे जरा चिक थोडं. आम्हाला बी सांगितलं चल की रे, आता काहीच खायचं नाही जोपर्यंत तो हे करीत नाही ना वावर देत नाही तो अन्न त्याग. वास येईन ना. अरे नाही येत तुला तो कामुका घ्यायला येतात. चल हे बघा आता उपोषण आपलं जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही जालूला आपल्या तोपर्यंत आपण उपोषण सोडायचं नाही. कोणीच हे करायचं नाही. आज ह्या गरीबावर अन्याय झाला आज तुमच्यावर होऊ शकतो आज बाकीच्यावर बी होऊ शकतो. हा. बरं का या गरीबाने जायचं कुठं जर आपल्या हक्काची जमीन गेली तर. आता मी घोषणा देतो फक्त तुम्ही माया मागे हे करा. लाईट दिलेली आहे दुपारपर्यंत येणार नाही. मग का सांगायचं मला काय हिक माईकन बीकन पार भोगे चालू होते ना. चालू होते लाईट नाही. डेप्युटी हा. मी का डीपीवर आकडा टाकून. भाऊ आता उपोषणाला बसलं तर आता डीपीवर लाईट येणारच नाही म्हणलं काय डीपीवर जाऊन उपयोगी. तिला बी आत्ताच जायची होती काय मग. पण जाऊ दे आता माया मागं म्हणा. आणि ह्या घोषणा साधा भाऊच्या घरापर्यंत गेल्या पाहिजेत बरं का. हा कोण म्हणतं घेत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतं घेत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं घेत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. जमीन आमच्या हक्काची आहे माझ्या बापाची. जमीन आमच्या हक्काची आहे माझ्या बापाची. नाही जालूच्या बापाची म्हणा. हा माझ्या बापाची आणा. तुम्हाला सांग का काळे पाटील आपण जर वाचा नाही फोडली तर हा वतनदार घराण्याचं गावावर वर्चस्व वाढत जाईल. बाकीच्याला दबिते नाहीये. मला सांगा ना जालूचे 3 वर्ष झाले तर 3 वर्षाला त्याला ठोक्याला खायला दिली ती जमीन. आज 3.5 वर्ष चालू आहे द्यायला नको का. आणि गोरगरीबाला फोकाने आणतो ह्यो माणूस अक्षरशः कुत्र्या कसं पळत एखाद्याला हाणणाऱ्याला बघून असा हा कुत्र्यावरी पळाला. घाबरलो हा. मी. अरे कोण म्हणतं घेत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही आम्ही. जमीन आमच्या हक्काची आहे माझ्या बापाची. वतनदार घराण्याचा मुर्दाबाद मुर्दाबाद वतनदार घराणे. मुर्दाबाद मुर्दाबाद. आता थोड्या वेळ थांबा आता गात्याच्या पण आवाज गेलाच असं. डेप्युटी हं? कुठं झाला. अरे थांब ना दर्शिक आता चालू झाले. बरं ये जाऊन जाय. लघवी लागले. असं केलंय तो असं नाही असं लघवी करून ये परत. अहो घेतली म्हणून येते 3दा हा ये जाऊन पटक्याच. तुम्हाला सांगू का ज्याला एकटा पारडाय ना त्याच्यामुळं हे साधा भाऊचं फकत आहे बरं का. होय येऊ घ्या आज त्याच्याकरता तुम्ही तरुण पिढी तुम्ही त्यांना न्याय दिला पाहिजे आल्याला. आता आम्ही जाणार बघा त्याचा दोस्त आला का रे दोस्ता करता येते आम्ही बसलो तू कुठं होता. हे कोणी गोळा केली मग एवढी सगळी. शामराव आलता का तुमच्याकडे. ऐका बघा भाऊ तुम्ही तुम्हाला निरोप दिला नाही का म्या ते पुढे उपासला तुला सांगतो जोडीदार दिल तर मग मी जोडीदाराची हे बहुतेक वहिनींचाच फोन असं. हॅलो काय ग. हा इथं उपोषणाला बसलाय भाकर डबा पाठी ते उपोषणाला बसलो जेवत असतात काय. अगं उपोषण आमर उपोषण चालू करता मी कमू करतोय म्हणजे गावाचा उपसरपंच आहे मी. तू आहे ना तू माझ्या ह्याच्यात पडू नका. डबा बिबा जर घेऊन आली तर बघ मग. हा हा जेवायला अहो येडे झाले काय आमर उपोषण आहे. नाही 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 ऐक ना इकडे येऊ नको आणि आज जेवण करू नको वायाला जाईन भाकरी बिकरी. मी 2 दिवस आता हटतच नसतो इथून संध्याकाळी झोपायला येताची. हा डिगेचे बी करू नको. हा मरू दे येऊ दे चक्कर आली तर गावाकरता मी असा मरण. बायकोला दम दिलाय ती म्हणली डबा घेऊन येऊ का म्हणलं कान पडीनच. मला म्हणत होत्या तुम्ही काय? कोण असं केलं म्हणलं अहो तसं नाही ह्या अशा उपोषण टायमाला बायको बिकूच ऐकायचं नाही. हा मी म्हणलं त्यांना म्हणते पण तरी फोन कर. ज्याला न्याय मिळून दे म्हणजे देणार मी. जायला कुठे गेलाय पण ज्याला लघवी करून ते त्याला जर पेललाय म्हणलं लघवी करून येतो म्हणलं. असं आहे होय. घरचा आला कोण म्हणता देत नाही. अरे कोण म्हणता देत नाही. जमीन आमच्या हक्काची आहे आमच्या जाल्याच्या बापाची. हा गेल्या त्याच्यापर्यंत घोषणा गेल्या साधा भाऊ पर्यंत बरोबर एक काम कर तुझा बरोबर साध्या कसा घाबरला काय बघून ये. जा बरं. कानू घालतो हा कानूर घाल जरा थोडा. हा ते बरोबर येईल जा जा. मला परत घोषणा द्या का. अरे कोण म्हणता देत नाही. अरे कोण म्हणता देत नाही. जमीन आमच्या हक्काची. आपल्या गावात त्या जालीची जमीन त्या वतनदार घराण्याने लाटली त्याच्यामुळे डेपुटी आहेत ना उपोषणाला बसलेत. गावात सगळ्याला सांगा तुम्ही बरं का. हा पटकन जा.
साधा भाऊ अहो काय चाललंय तुमचं? काय चाललं? डेपुटी उपोषणाला बसले, अख्खं गाव आहे त्यांच्या पाठीशी. खरं का काय? मग खोटं बोलतो काय मी? पाठी शिवबाई ना पाठीमागूनच पाठीमागं पळून जाईन. त्यांना म्हणावं चांगलं 8-15 दिवसाचं उपोषण करा. उपोषण डायरेक्ट ॲम्ब्युलन्सच बोलून आणू. परत 2-4 वर्ष उलगडला नाही पाहिजे. उपोषणाचं नाव नाही घेतलं पाहिजे डिपुटीनी. असं नका करू साधा भाऊ तुम्ही. अरे मिटून तुम्हाला घ्यावा ते काय ते देऊन टाकावं ती जमीन त्याच्या आल्याला. कशाला याडवून करता बरं तुम्ही? तरी गावातले वतनदार घरानं तुम्ही नाव खराब करून घेताय तुमचं, माहितीये का? आजोबा पंजोबापासूनच आमच्या नावाची खराबीची चांगल्याची तू नको काळजी करू. 90 रुपयात पार्टी बदलावणारा तू कशाला मला ज्ञानाची गोष्टी सांगतो? करार केलेला आहे, त्याला 10-5 रुपये वाढून लागत असते म्हणून या अक्कल चालित असेल. मी झाल्या बघन ना, तुमचं घरचं झालं थोडं आणि लागले बाहेर लागायला शहाणपणा करायला. चांगलं सांगायला आलो तुम्ही. मला काय करायचं पहा, मग येते गावात पोलीस बिलीस जाते घेऊन तुम्हाला. अय ते बघन पोलिसाचं मी. वतनदार घराने जाओ ठाण्यात, हो अटक पुण्यात, बघू आमचा आम्ही. तुझं बघ. बघा मग तुम्ही. 90 रुपये पार्टी. आला जालू आला. हो डेपुटी बॉसना देणार राव. मी मुताला गेलतो तिथं आवाज येत नव्हता तुमचा. आता तुला तर बोललो असतो तो, आम्ही देतो घोषणा, तू जाय पळ दुसरीकडं. अहो आलती मला काय तू दे, आम्ही येतोय मागं म्हणतो. तुला घे बोल. कोण म्हणते देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. आज जमीन माझ्या बापाची नाही याच्या आज्याची. आजी मग असं मग काय? तुम्ही बॉस नीट घोषणा दे. कमी द्या. जमीन आमच्या हक्काची आहे माझ्या बापाची. जमीन आमच्या हक्काची आहे माझ्या बापाची. वतनदार घराणे मुर्दाबाद मुर्दाबाद वतनदार घराणे मुर्दाबाद मुर्दाबाद. अगं असं आता भागीच्या पर्यंत गेला असं. डेपुटी सदाभाऊ कोणी आणत अजून? काय डेपुटी काय अहो तुम्ही गावातले जाणते माणसं आहेत. या काका या बसा. इकडे बसू दे त्यांना. उठ रे उठ इकडे. हे बघा आबा तात्या, तुम्ही गावातले जबाबदार आपले जुने माणसं आहेत. मला सांगा, याचा जालूचा चुलता गेलता त्यावेळेस सदाभाऊन त्यांचा व्यवहार झालता. 3 वर्षाकरता जमीन ठोक्याने दिली ती. आज 3.5 वर्ष झालीत. मग ह्या गोरगरिबाची जमीन द्यायला नको का? न्याय आहे का नाही? मग आम्ही तेच सांगायला गेलतो त्याला की त्या जालूची जमीन तू देऊन टाक म्हणून. हा माणूस त्याला हाणलं आणि ह्यो माणूस कुत्र्यावानी इकडे तिकडे पळवतो त्याला भिवून. मला सांगा, हे इंग्रजावानी अन्याय झाला का नाही? इंग्रज 150 वर्ष राज्य करून गेले आणि आता यांनी परत गावात हे चालू केलं. खरंय. मग पण तुम्ही समजून सांगायला पाहिजे, तुमचा दोस्त आहे ना तो. अहो सांगितला, पण दोस्त ऐकायला तर पाहिजे ना. काय माहिती का, ह्या स्वार्था पुढून पैशा पुढे दोस्ती नाही राहत. ये जाऊन तो या करता करतो ना आम्ही. तू सारखा डोळा मारून मला निघून जाय पटकन ये. हे असं आहे, या लढतो याच्या करता आणि हे जाते 8 मुताला पळत आहे. हे बाबाटाने लिहून तर नाही दिलं पुढं काही agreement लिहून नाही, वगैरे तर कागद केलं काही. कागद जर असता तर साधा भाऊने माझ्या तोंडवर कागद मारला असता. हा ते बी खरंय, तसा साधा पक्का आहे बरं. मग पण साधा असं का करतो? साधाने असं नाही करावं. त्याचं अहो. वतनदार घराने नाव बेइज्जती होईल त्याची गावात. पहिल्यापासून सवय लागली त्यांना. मग अख्खा आज्याला बी अख्खं वाटत होतं अख्ख्या गावाच्या जमीन माझ्याकडे यावा. पण कसं देते? ते बी खरंय, ते बी खरंय. सगळ्या गायरान बिरान यांच्या ताब्यात गेलंय ना. हो हे खरं, हे खरंय. तुम्ही म्हणजे बघा एकदा तरी समजून सांगा हे त्याला. बघा आबा, तुम्ही जर त्याची बाजू घेऊन आले नाही, असते नाही, ना- बाजू हा. नाही डेपुटी. अजिबात जमणार नाही. तुमचे मित्र आहे म्हणून राहिलो. तुम्ही अन्यायाविरुद्ध जी वाचा फेडली ती मला पटली. हा. पण कसं आहे, गावात सगळा तमाशा होतो ना. अहो तरी बरोबर अन्याय झाला तर डेपुटी जर बसणार आहे का? तुम्हाला सांगू का, हे जर तमाशा करून जर एखादं चांगलं होत तर मी तमाशा करणार. तमाशा काय मी घुंगरू बांधून नाचत, फक्त त्या माणसात चांगलं झालं पाहिजे. बस चाललेला मस्त बस बस 10 वाजल्यापासून 12 वाजल्या. एक हाणतं चांगल्याने एक हाणतं पोटाला. डेपुटी हा. पत्रकाराला सांगितलं का नाही? पत्रकाराला सांगितलं का? हा? सगळ्या जिल्हाभर हे झाले. आता पत्रकार थोड्या वेळात फौजीत तयार होईल. थोड्या वेळ बघा आता गर्दी इथं तुम्हाला माणसापेक्षा कॅमेरे जास्त दिसतील. ते आहे तुमची पोच आहे बरं का. मग अन्याय विरुद्ध लढतो आपण. काय आपल्या स्वार्थाकरता लढतो काय? पण एकदा बघा त्याला मिटून घ्या. नाही आबा हे बघ, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत, मी तुमचा सन्मान करतो. पण अन्यायाविरुद्ध जर एखादा जर गावात लढत असला तर हा त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही. हा नाही ते आहे तुमचे हा. बरं का. पण बघतो मी बी समजून सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, येऊ का मी चालतंय, डेपुटी? जावा तुम्ही. या. आबा बसा ना. नाही, जाऊ दे, जा. जरा घेऊन बर जाऊया. बर बर. घोषणा का म्हणून थांबल्यात? आता जरा कार्यकर्ते गेले, थोडे येतील कार्यकर्ते. आम्ही आहेत ना. मी नसतो उठत. मी जाल्याला न्याय मिळून दिल्याशिवाय उठतच नसतो. ते भेटला का तो? मी सांगितलं साधा भाऊ. मग
ऐकतच नव्हते काय मी म्हणलं अहो लय अवघड होईल हा मग ते म्हणला बघतो काहीतरी कसं ऐकत नाही म्हणजे हा मी म्हणलं ना गोष्ट कोण म्हणता घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे कोण म्हणता घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जमीन आमच्या हक्काची आहे झाल्याच्या बापाची आहे जाल्याच्या बापाची हे बस रे कोणाच्या जमिनी घेता आय, 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 आय. कोणाची जमिनी घेता म्हणजे आ, तुम्हाला सांगतो ह्या गोरगरिबाला मी न्याय देणार आणि तुम्हाला मी वटणीवर आणणार डेपुटी कुणासाठी चालले ते नाटक काय लावलंय उपोषण कोणासाठी उपोषण चाललंय उठा हा. कुठं म्हणजे पिऊन आला काय तू कोणासाठी नाकाड फोडीन वयासाठी चालली काय बोलतो असं काय बोलतो म्हणजे साधा भाऊ सारखा माणूस या गावात होणार नाही सोन्यासारखा पिवळा जर जरीत पडलाय माणूस माया काळजावर हा ए झाल्या अरे काय मुसखड फोडू का तो काय बोलतो तू तो यासाठी एवढा देव माणूस लढतोय हा? बिना अन्न पाण्याचा बसलाय आणि तू खुशाल काही बोलायला लागला गप्पाची आम्ही आहे. ह्यो काय तू आहे ना जगाडे तू का? घाबरू नको तुला कोणी दम दिलाय का मला कोणी दम नाही मग? दिला मला आहे ना आमच्या दोघांचं ठरलंय मला पाकिटात त्यांनी 5,000 रुपये दिले अहो करार वाता डेपोटी उगाच राजकीय त्याला आधार घ्यायचा ना मची बदनामी करायची उपोषणाचे न बघा ना वरचा न खालचा न दोघांच्या ढेऱ्यात त्याच्यापेक्षा मोठाल्या उपोषण करायला लागले अन्याय मिटायला लागले साधा भाऊ हा तुमच्या विषयी जर हे काय बोलायला लागले ना मी यांच्या विरोधात उपोषण. आपण बसू दोघं उपोषण हा. अरे 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 काय बोलाव तुला आता अरे बर्या इटाचा ठोका आहे का असंच गार करा तुम्ही हा. आपण मारून गार करा पैसे देऊन गार करा उपोषण आमची केलेल्या चुकी खाबरा झाली. मला तर बरं एकदम का? हातोहात येतात आमची चुकी झाली चुकी अजिबात चांगल्या माणसाच्या अंगावर निळ उडवायची नाही तुम्ही अरे हे अरे, तुम्ही कोण निळ उडू बोलतोय? राहिले चांगल्या माणसाच्या अंगावर खराब करू राहिले आमचं नाव कोण बोलत हे कोण निघा बोलतंय? आता घरी सकाळच्या भाकरी वाट बघत असत्यान जरा चुलीवर गरम करा गरम दूध घ्या साधा चुरून खा भाऊ आपलं चला चला पैसे बस आणि आपलं- उपोषण आहे ना चांगलं चालू द्या द्रष्ट चांग- बस. हा दोघांचे बी आहे ना हाडाचे सापळे मोजता आले पाहिजे असे लांबूनच यांना लय लहान लेकरांनी नाटक करते ते साधा अहो, भाऊ डॉक्टरनी डेपुटीला. सांगितलं यांना राव नियंत्रण करा आणि लागले उपोषण करायला नका कळवळा नका डोळे हा डोळे अरे, फाडून. अरे, अरे. डेपुटी खऱ्याची दुनिया नाही राहिली कोणावर परब करायचा काही उपयोगच नाही तुम्हाला सांगतो तुम्ही ज्याच्यासाठी इथं घोषणा देतात तो 3-3 मिनिटाला उठतोय तुम्हाला माहिती काय गरज होता तिकडे जात होता फरसाण खातोय बिस्किट खातोय हा आणि तुम्ही बिना अन्न पाण्याची इथं बसलेत वहिनी तिकडे किती त्रागा करून राहिल्यात हा काही खरं नाही तुम्हाला सांगतो या आयुष्यामध्ये लोकांसाठी करून काहीच फायदा नाही शामराव तू म्हणतो ते बरोबर आहे परोपकाराचे लोक जे हे नाही राहिले अरे त्याच्याकरता मी करत होतो तोच माहेर उठला दगड घेऊन आला एड्या आणि मला शहाणपण शिकतोय आणि मा इथं घोषणा देऊ घासा दिला सकाळपासून मी अन्न खाल्लं नाही साधा भाऊनी फितरीला त्याला बरोबर 2 पैसे काय वाढून दिले तो लगे बदलला हा तिकडूनच टाकून आला आणि आपल्यावर ओरडतोय तो तुम्ही एवढी कमी गप बसली काही बोला ना काय बोलवतो आता घरी जातो आरसा घेतो नारशा पुढं फडा फडा तोंडात आणून घेतो डेपुटी ऐक रो डेपुटी असतो डेपुटी अवघड झालं भाऊ आता कोणाची आहे काय माहिती जाऊ दे होईल